आणि आता एक दुःखद बातमी, स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालंय। तर आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आशा भोसलेंचं पार्थिव सध्या लोअर परळमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, आपण पाहतो की दिवंगत आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या सध्या निवासस्थानी आहे आणि अनेक महत्त्वाचे लोक, त्याचबरोबर त्यांचे पारिवारिक जी लोक आहेत, कुटुंबातली लोक आहेत, नातेवाईक आहेत, ते रात्रीपासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव हे त्या ज्या इमारतीमध्ये राहत होतं त्या इमारतीच्या खाली आणण्यात येणार आहे आणि तिथे मुंबई पोलिसांच्या अखेरची सलामी सुद्धा दिली जाणार आहे। मुंबई पोलिसांचं जे एलएचं पथक आहे, जे अशा वेळेला VIP लोक किंवा ज्यांचे अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामामध्ये होतात, त्यावेळेला मुंबई पोलिसांचं आशापथचं पथक हे अखेरची सलामी देण्यासाठी येतं आणि त्यानंतर तिरंगा जो आहे तो आशा भोसले यांच्या पार्थिवावरती ठेवला जाईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे दुपारच्या नंतर शिवाजी पार्कजवळच्या स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल आणि तिथे काही महत्त्वाच्या आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। खरं तर या अंत्यसंस्काराच्या वेळेला अनेक महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर बॉलिवूड कलाकार आणि वेगवेगळ्या संगीत क्षेत्रातील अनेक सुद्धा लोक जे आहेत महत्त्वाची ते सुद्धा हजेरी लावणार आहेत। आणि सध्या आपण पाहतोय त्या ज्या निवासस्थानी राहत होते किंवा त्यांच्या जिथे पार्थिव नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।